स्वाभिमान असणारी स्पर्धा आपण पाहतोय. बॅरागेटिंगच्या आतमध्ये असणारे सर्व प्रेक्षक, आपल्याला आज विनंती असेल आपण बाहेरच्या बाजूला यायचंय. सामन्याची नाणेफेक मात्र जिंकली आहे. आमिर भाई मोलानी या संघाचे संघमालक. हॅलो, 7 षटकांचा सामना निर्धारित 35 मिनिटांमध्ये आपल्याला 7 षटक पूर्ण करायची आहेत. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय अमराई एंड कडून सामन्यातलं पहिलं षटक मात्र कोण टाकणार, काहीशी चर्चा, काहीचा विचार, काहीचा विमर्श मात्र मैदानावरती आपण पाहतोय. तब्बल 2 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहतोय. सामन्याला मात्र सुरुवात होते. सामन्यातला पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज जावेद संधी, मॅन फ्रॉम इचलकरंजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू मात्र पाहिलाय आणि सोडून दिलाय. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय अवधूत पाटील. सामन्यातलं षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू झालाय निर्धाव चेंडू. स्ट्रायकर बॅटर मॅन फ्रॉम इंदापूर. एजाजच्या बॅट मधून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. जोपर्यंत चेंडू खराब फेकी आहे, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा मात्र या चेंडूवरती. युद्ध फार मोठं आहे, चेंडू फळीचं युद्ध. 2 मातब्बर, 2 दिग्गज, 2 दादा संघ सांगलीच्या या मैदानावरती चेंडू फळीची दादागिरी सिद्ध करण्यासाठी मैदानावरती आपण पाहतोय. रायगड का टायगर उस्मान पटेल आणि इंदापूरचा टायगर म्हणून ज्याची ओळख आहे एजाज कुरेशी. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर सारख्या तालुक्याचं नाव साता समुद्रापलीकडे पोहोचवणारा खेळाडू आज सांगलीच्या मैदानावरती एजाज. समोर मात्र अवधूत पाटील. अवधूत पाटीलच्या चेंडूला सरळ स्लॉट मध्ये दिला होता फटका धुवादार आणि चेंडूला दाखवलंय आसमान. चेंडूचा केलाय लिंबू, दूर 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 फेकून दिलाय षटकार. अगदीच जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अवधूत पाटील यांची देखील कामगिरी दर्जेदार राहिली आहे. एक अष्टपैलू खेळाडू. एका सामन्यामध्ये फलंदाजी करताना 19 चेंडूमध्ये 57 धावांची वादळी खेळी, तर दुसऱ्या सामन्यामध्ये 93 धावांची वैयक्तिक खेळी साकारणारा हा गोलंदाज आहे. इथं मात्र गोलंदाजी नियंत्रित करावी लागेल. सटीक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलेला, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मात्र अगदी तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र जर आपण पाहिलं तर कालपासून या मैदानावरती उस्मान पटेल वरती नजरा लागलेल्या आहेत. ऊपर आसमान, नीचे मैदान में उस्मान, प्रिन्स ऑफ रायगड क्रिकेट. आज प्रेक्षकांचा पुन्हा एकदा अभूतपूर्व असा उत्साह पाहायला मिळतोय. स्पर्धेचा सेमीफायनलचा पहिला थरार अमीर स्पोर्ट कोल्हापूर विरुद्ध आर्य स्पोर्ट पनवेल रायगड. या षटकातला पुढचा चेंडू घेऊन आमराई यांकडून गोलंदाज अवधूत पाटील. समोर मात्र उस्मान पटेल. पॉवर प्लेचं षटक आहे. इथं मात्र हलकसा अपील, परंतु यष्टी रक्षकाला देखील माहिती आहे अपीलच्या अधिकाराचा वापर केलाय.
ओहो, हा काय क्लास चेंडू टाकला. इथं मात्र परतावं लागतंय. उस्मान पटेल बॅक टू पॅव्हिलियन. प्रेक्षकांची थोडीशी निराशा होते, परंतु मैदान सोडावं लागलंय. काय कमालीचा चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅकफुटला जाऊन हलकासा कट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडूने घेतले बॅटची कड आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. धक्का क्रमांक पहिला. उस्मान पटेल बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या षटकामध्ये मात्र अवधूत पाटीलची तुफानी गोलंदाजी आपण पाहतो. एक षटकार एजाजच्या बॅटमधून आला जरूर, परंतु विकेट मात्र प्राप्त होते. ज्या टू व्हीलर्स आपण बॅरागेटिंगच्या पाठीमागे पार्किंग केले, सगळ्या टू व्हीलर्स बाजूला घ्यायचे. पॅव्हिलियनच्या समोर ज्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत त्या सगळ्या गाड्या आपण बाजूला घ्यायचे. सगळ्या टू व्हीलर आपण बाजूला घ्यायचे. साऊंड सिस्टीमच्या वगैरे समोर ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या टू व्हीलर बाजूला घ्यायचे. संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य जय हिंद मोबाईल शॉपी, अण्णाज नवतरंग, समर्थ कलेक्शन, त्याचबरोबर हरमन चहावाला, फॉर्च्यून शाह ग्रुप, पुरुषोत्तम नारायण गाडगीळ PNG, बाज मोबाईल्स, ब्रदरहुड सांगली, SVTM श्री व्यंकटेश टेक्सटाईल मिल्स, कैलासवासी बाळू डांगे चषक 2026चा थरार आज मेगा फायनल. तत्पूर्वी आपण पाहतोय सेमी फायनलचा पहिला थरार. गोलंदाजी मार्कवरती जावेद. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाचं दुसरं षटक मैदानावरती टाकलं जात आहे. जावेद संधी आलाय गोलंदाजी मार्कवरती. संधी निर्माण करणारा हा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम इचलकरंजी. समोर मात्र फलंदाज आपण पाहतोय एजाज कुरेशी. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रफुल्ल पाटील. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलंय लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज एक स्पोर्ट सायकल जी आमच्यापर्यंत दिलेली आहे धीरजी कवटेकर, ज्यांच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद पाहतोय. काल जी सायकल मिळाली खऱ्या अर्थानं 2 लहान मुलं, ज्याच्यामध्ये आदिराज चौगुले आणि बशारत शेख, या दोघांना मात्र काल आपण भाग्यवान विजेत्याच्या स्वरूपामध्ये सायकल दिलेली आहे. याचं श्रेय देखील जाते धीरजी कवटेकर. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज जावेद. जावेदच्या समोर एजाज. उलटा पुलटा खेळायचा प्रयत्न आहे. डावखुरा फलंदाज आहे. निर्धाव मात्र चेंडूने केली आहे सुरुवात. 2 मातब्बर संघ आहेत, 2 दिग्गज संघ आहेत. समोरचा फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय पनवेलचा संघ. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दादागिरी असणारा हा संघ आहे. संघाचे संघनायक आपण पाहतोय RS पनवेल रायगड आकाश तारेकर. आकोट टप्प्याचा चेंडू घेतलाय समाचार आणि भिरकड भिरकावला येतोय षटकार. प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर एक आकर्षक हेडफोन असणार आहे. सीमा रेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी आकर्षक हेडफोन च प्राइस देखील असेल. प्रत्येक खेळाडूला सूचना आहे, आपण जे सेफ्टी गार्ड वापरतोय ते मैदानामध्ये त्याचा वापर करायचा नाहीये. मैदानामध्ये फलंदाजानं सेट होऊनच मैदानामध्ये जायचंय. पुन्हा खराब चेंडू आणि पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा हँड हँडसम एजाज कुरेशी. इंदापूरचा टायगर मात्र आज या मैदानावरती धडाडतोय. काय दमदार फलंदाजीचं प्रदर्शन. आतापर्यंतचा एजाज कुरेशीच्या बॅटमधून निघालेला तिसरा षटकार. जबरदस्त आणि दमदार फलंदाजी. जावेद संधी सारख्या हुकमी एक्क्यावरती मात्र हल्ला बोल केलाय. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा प्रयत्न फसला होता, त्याच्यानंतर मात्र 2 चेंडूवरती 2 उत्तुंग गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारे आणि गोलंदाजाच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारे 2 षटकार मात्र खेचलेत. पुन्हा एकदा फटका इथं फसलाय. अलगद आपल्या जाळ्यामध्ये मात्र टिपलाय. गो बॅक. जावेद संधीनं मात्र आपण सेलिब्रेशन जावेद संधीचं पाहतोय. पॅव्हिलियन कडे केलाय जावेद संधीनं इशारा आणि एजाज कुरेशीची खेळी मात्र आली संपुष्टात. मिड ऑफच्या दिशेने टिपलाय झेल, संपलाय खेळ. इंदापूरचा टायगर ज्याची बॅट मैदानावरती तळपत होती त्या बॅटला शांत करण्याचा प्रयत्न मात्र केलाय.
जावेद संधी 1-13 तो 1-13 पलटवार केलाय. फलंदाजानं केला होता गोलंदाजावरती बॅटच्या माध्यमातून वार, परंतु गोलंदाजानं सुद्धा केलाय चेंडूच्या माध्यमातून फलंदाजावरती पलटवार. काय दमदार गोलंदाजी. एका षटकामध्ये मात्र मोठं युद्ध मात्र आज आपण पाहतोय मैदानावरती. नवीन फलंदाज मात्र मैदानावरती येतोय. अमित नाईक या संघाचा आयकॉन खेळाडू. आज मात्र अमित नाईकला सुरुवातीची झालेली पडझड जर रोखायची असेल तर डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल आणि शेवटपर्यंत खेळी करावी लागेल, कारण हा सामना 7 षटकांचा आहे. अत्यंत बहारदार असं आयोजन नियोजन सांगलीकरांनी, सांगलीच्या प्रेक्षकांनी हातामध्ये घेतलेली स्पर्धा आहे. कारण मी अगोदर पहिल्या दिवसापासून सांगतोय, सांगलीच्या प्रेक्षकांनी ठरवलंय तिकडे IPL मध्ये किती जरी धावा ठोकल्या गेल्या तर दिनांक 22 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत सांगलीमध्ये IPL ला सुट्टी राहील. काल IPL मध्ये आपण पाहिलं 4 डावामध्ये तब्बल 1150 धावा कुठल्या गेल्या. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अमित नाईक. बऱ्याचशा अपेक्षा आहेत अमित कडून या सामन्यामध्ये, कारण हा मोठा बॅटल आहे, बिग बॅटल आहे. जो संघ जिंकणार तो सरळ फायनल मध्ये प्रवेश करणार आणि कमीत कमी 1000चे लाख करणारा हा सामना. 51,000चं डिपॉझिट नावावरती आहे. सामना जर जिंकला तर तब्बल 1 लाख रुपये. ओहो, इथं मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन आहे. फसव लय फलंदाजाला. काय लयबद्ध गोलंदाजी करतोय जावेद संधी. सध्या हा देखील महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवतोय. इचलकरंजीचा सुपुत्र सांगलीच्या मैदानावरती जावेद. अमितच्या बॅटमधून फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 22 धावा. सगळं काही पहा आपल्याला स्कोर कार्डवरती. 2 षटकं झालेत, 2 बाद 22 धावा धावल करते आपण पाहतोय. काल जर आपण पाहिलं तर IPL मध्ये जो इतिहास घडलाय, इतके उलटफेर काल आपल्याला पाहायला मिळालेत. काल सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर ऑरेंज कॅपचा मानकरी होता चेस मास्टर विराट कोहली. दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर ती ऑरेंज कॅप गेली KL राहुलकडे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर ती ऑरेंज कॅप गेली वैभव सूर्यवंशीकडे. आणि रात्रीच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर ती ऑरेंज कॅप गेली अभिषेक शर्माकडे. एकाच वेळी IPLच्या 19 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलंय. 2 बाद 22 धावा, 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. तर प्रफुल्ल आणि अमित नाईकला मात्र एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. काल देखील आपण पाहिलं शेवटच्या सामन्यामध्ये अगदी 5 षटकामध्ये 50-52 धावा होत्या पनवेल संघाच्या, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 41 धावा फटकावल्या गेल्या होत्या. हे क्रिकेटचं मैदान आहे, इथं काही घडू शकतं. अगदी पहिल्या दिवशी सर्वांना वाटत होतं की नागभूमी 32 शिराळा संघ शेवटचा सामना जिंकणार नाही, कारण सर्वांच्या नजरा होत्या DD11 हवेली पुणे संघावरती. परंतु ISPL स्टार विजय पावलेची दमदार गोलंदाजी, 12 चेंडूमध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या आणि सामना मात्र आपल्या संघाला जिंकून सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवून दिला होता. इथं मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे आणि अलगद आपल्या जाळ्यामध्ये टिपलाय. बॅक टू पॅव्हेलियन अमित. जबरदस्त धक्का, ह्यूज विकेट. हळूहळू प्रेक्षकांची पावलं देखील मैदानाकडे वळतायत. काही प्रेक्षकांनी आपली प्रेक्षक गॅलरीमध्ये जागा रिझर्व केलेली आहे, कारण आपली जी कुपनची सिस्टीम आहे मोफत फ्री कुपन आहे. ते प्रेक्षक गॅलरीमध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत फक्त त्यांनाच ते कुपन दिलं जाणार आहे. विकेट मात्र प्राप्त केले. धक्का क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा. चला न्यू बॅटर
7:04 मात्र सामन्याला झालेली सुरुवात. 35 मिनिटांमध्ये आपल्याला निर्धारित षटक पूर्ण करायचे. अमीरभाई मुलानी यांचा संघ आपण पाहतोय अमीर स्पोर्ट करवीर कोल्हापूर, तर दुसऱ्या बाजूला आर्य स्पोर्ट पनवेल रायगड जिल्ह्यातला हा संघ. अगदीच आज ज्या पद्धतीने काल उस्मानच्या प्रतीक्षेत सर्व प्रेक्षक होते, आज मात्र आणखी एक कोकणचा सुपुत्र, कोकण स्टार देवबागच्या भूमीतून आज या मैदानावरती ज्याचं आगमन होणार आहे. सर्वांच्या नजरा आज पुन्हा या स्पर्धेमध्ये दर्शन बांदेकर याच्यावरती देखील असणार आहेत. दर्शन बांदेकर आज एक आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा सज्ज आहे गोलंदाज विक्की. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी, कोल्हापूर जिल्ह्याचा सितारा विकी पुजारी. थोडस डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. या 22 धावामध्ये जर पाहिलं तर आपण एजाजचे 3 षटकार पाहिलेत, परंतु बाकीच्या चेंडूवरती मात्र रोखून ठेवलंय. फटका ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवरती मात्र समाधान असेल. स्ट्रायकर बॅटर मात्र आपण पाहतोय प्रफुल्ल. 3 फलंदाज मात्र बाद होऊन परतलेत. उस्मान पटेल देखील परतलाय, एजाज कुरेशी परतलाय आणि त्याच्यानंतर अमित नाईक देखील परतलाय. प्रफुल्ल आणि सोहेलची जोडी मैदानावरती. प्रफुल्ल पाटील या षटकामध्ये या सामन्यामध्ये पहिल्यांदाच सामना करतोय. क्लास दाखवलाय, षटकाराने खातं उघडलंय. झेल टिपलाय का? आणि झेल मात्र टिपला गेलाय. आकर्षक हेडफोनचा मात्र मानकरी ठरतोय. आकर्षक हेडफोन मात्र दिला जाईल. प्रेक्षक गॅलरी मध्ये टिपलाय झेल. चला आपण यायचंय, आपला हेडफोन आपण स्वीकारण्यासाठी यायचंय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय काय जबरदस्त पहा झेल टिपला गेलाय. थोडासा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी आहे. या बाजूला जरी आपण पाहिलं तर कोल्हापूर संघामध्ये देखील दमदार फलंदाजांचा भरणा असणारा स्टार कास्ट, विशेषतः पुन्हा आज अवधूत पाटील वरती नजरा असतील, नितीन माटुंगे वरती नजरा असतील, जावेद वरती नजरा असतील, मनोज संकपाळ वरती नजरा असतील, प्रतीक वरती नजरा असतील. काय जबरदस्त संघमान्य आहे अमीर स्पोर्ट कोल्हापूर सुद्धा. पुन्हा स्वीप करायचा प्रयत्न. 1-13 तो 1-12. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, हीच खरी क्रिकेटची मजा आहे. षटक क्रमांक समाप्त होते 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 केवळ 7 धावा खर्च केल्या. ज्या 7 धावामध्ये देखील प्रफुल्लच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय. कैलासवासी बाळू डांगे चषक आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी स्पॉन्सर अन्नाज नवतरंग शॉपी, जय हिंद मोबाईल शॉपी, त्याचबरोबर समर्थ कलेक्शन, हरमन चहावाला, फॉर्च्यून शहा ग्रुप, पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, बाज मोबाईल आणि त्याचबरोबर ब्रदरहुड सांगली. अगदी जर पाहिलं तर बालाजी ज्यूस सेंटर आपण पाहतोय, त्यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं असं सहकार्य आहे. बालाजी ज्यूस सेंटर आमचे सौजन्यदाते. जावेदचा हा चेंडू मात्र आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन केलाय. काय जबरदस्त पहा गोलंदाज. पंचांकडून मात्र इशारा येतो बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव घेतली जाईल. या एका धावेने धावबल करते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 धावा. अवघ्या काही क्षणामध्ये कोकणचं सुपुत्र देवबाग नगरीतून
या ठिकाणी ज्याचं आगमन होणार आहे दर्शन बांदेकर. केवळ कोकण पट्टा नव्हे तर महाराष्ट्र नव्हे, मुंबई, पुणे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातली मैदानं गाजवणारा दर्शन बांदेकर याचं दर्शन मात्र आज सांगलीकरांना होणार आहे. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डी बॅकवर पॉईंट सीमारेषेकडे, परंतु इथं मात्र आपण पाहतोय गोलंदाजापर्यंत चेंडू पहा आणून दिलाय. मला वाटतंय नंदू गुल्पे. एकतीस धावा दाखल करते, 3 बाद 31, 31 लॉस ऑफ 3. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी आहे पहा, वाह छा गए मैदान पर. आज मात्र मैदानावरती जर आपण पाहिलं तर कोल्हापूर संघाकडून एकच नाव गाजतंय मैदानावरती, जावेद संधी. आयकॉन खेळाडू, जो विश्वास संघ मालकांनी ठेवलाय तो विश्वास मात्र सार्थ करणारी गोलंदाजी करतोय. 2 षटकार एजाज कुरेशीने मारले जरूर, परंतु पुढच्या चेंडूवरती एजाज कुरेशीची विकेट देखील प्राप्त केली. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न. पुन्हा निर्धाव चेंडू, प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र इथं दडपण वाढवतोय स्ट्रायकर बॅटर. मात्र आपण पाहतोय सोहेल, 5 चेंडूचा सामना, एका धावेवरती फलंदाजी. मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती धाव महत्वाची आहे. पुन्हा एकदा लागोपाठचे 3 चेंडू, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. जावेद संधी मात्र आयोजन समितीचा जो संकल्प आहे गो ग्रीन सांगली, प्रत्येक डॉट चेंडूवरती मात्र आयोजन समितीच्या वतीने एक झाड लावण्यात येणार आहे. जावेद संधी मात्र गो ग्रीन सांगली. इथं फटका फसलाय आणि झेल टिपलाय, फलंदाज बाद, ह्यूज विकेट. 4 षटकामध्ये केवळ 31 धावा. या षटकामध्ये जावेदनं 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली. काय कमालीची गोलंदाजी. जावेद 2 षटकामध्ये 12 चेंडू टाकले, 14 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या. भाग्यवान विजेत्याला आपण या ठिकाणी हेडफोन देतोय, ज्यांनी झेल टिपला होता. मंचावर उपस्थित आज मिरज DYSP महाराष्ट्र पोलीस सन्माननीय प्रणिलजी गिल्डा साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या विजेत्यासाठी एक आकर्षक हेडफोन, आमचे कॅमेरामन देखील सज्ज झालेले आहेत. वाह क्या सीन आहे. सामना पाहण्यासाठी आले होते, फक्त मोबाईल घेऊन आले होते. आता मोबाईलला हेडफोन लावून गाणी ऐकत ऐकत पुढचा सामना घेण्याचा आनंद मात्र यांना मिळणार आहे. थँक्यू. एक सेल्फी तो बनताय. आमचे कॅमेरामन खूप चांगलं वर्क आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय, क्या बात आहे. खूपच मात्र डॉमिनेट केले पहा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, 2 षटकानंतर 22, 3 षटकानंतर 29 आणि 4 षटकानंतर धावा झाल्या त्या 31. 4 बाद 31. 7 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक 4, गोलंदाजी मार्कवरती विक्की पुजारी. हा चेंडू हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा मात्र रोखताना दिसतोय. काय जबरदस्त डॉमिनेट पहा केलंय. समोर मात्र आपण पाहतोय मातब्बर संघ आहे. षटक क्रमांक 5 मैदानावरती वैयक्तिक कोट्यातलं षटक मात्र आपण पाहतोय. विक्की पुजारी दुसरं षटक टाकतो. याच्या अगोदर 2 षटक जावेद संधीची आपण पाहिली, 1 षटक अवधूत पाटीलचं आपण पाहिलंय.
वाह, क्लास क्लास दाखवलाय आकाश तारेकर. तारे मात्र दाखवतोय गोलंदाजाला. कालच्या सामन्यामध्ये देखील आकाश तारेकरची आपण फलंदाजी पाहिली. कूल माइंडेड. टेनिस क्रिकेट वर्ल्ड मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी कूल माइंडेड कॅप्टन आहे. अगदी मॅन ऑफ द सिरीज मालिका वीराच्या 21 दुचाकी जिंकणारा हा खेळाडू आहे. त्याच्या कलेक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर 21 दुचाकी त्याच्या नावावरती जमा आहेत. इथं पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. एक धाव असेल. आकाश तारेकर एक कूल माइंडेड कॅप्टन आहे. संघ ज्याच्या वेळी अडचणीमध्ये आहेत, ज्या पद्धतीने आपण भारतीय संघामध्ये चेस मास्टर विराट कोहलीला पाहत असतो, परिस्थिती कशी असू द्या परिस्थितीला अनुरूप फलंदाजी आकाश तारेकरला आपण पाहत आलोय. सातत्याने गेल्या 20-25 वर्षापासून टेनिस क्रिकेट वर्ल्ड मध्ये दबदबा असणारा आकाश तारेकर. स्ट्रायकर बॅटर प्रफुल्ल पाटील 5 चेंडूमध्ये 8 धावावरती करतोय फलंदाजी. गोलंदाज विक्की पुजारी पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न. सातत्याने आज आपण प्रफुल्लला स्वीप करताना पाहतोय, परंतु यश मात्र मिळत नाहीये. सीधी बॅट अगदी व्ही शेप मध्ये सुद्धा फलंदाजी करायला पाहिजे. 5वं षटक टाकलं जात आहे आणि धावा जर आपण पाहिल्या तर केवळ 39 धावा आहेत. 4 बाद 39. हा चेंडू मात्र फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न होता. नकार मात्र दिला. एका धावेवरती समाधान असेल. षटक मात्र समाप्त होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती. आज मात्र प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक गॅलऱ्या जर आपण पाहिलं तर अगदी खचाखच भरलेल्या प्रेक्षक गॅलऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. आमचे कॅमेरामन प्रेक्षक गॅलरी देखील फोकस केलेली आहे. प्रेक्षक गॅलरीवरती कॅमेरा आपण पाहतोय. उत्साही प्रेक्षक. टेप बॉलचा पंचांकडून इशारा येतोय. 5 षटकं संपलेली आहेत आणि नक्कीच आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, सामन्याचा आनंद घेण्यासाठी, स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ज्यांचं शुभ आगमन होतंय, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नूतन नगरसेविका सौभाग्यवती बिल्किसजी बुद्रुक यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज नक्कीच सांगलीकरांना संपूर्ण भारतच नव्हे तर भारताच्या बाहेरची मैदानं देखील ज्या खेळाडूंनी गाजवली त्या सर्व खेळाडूंना आज आपल्या या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. सारे तारे जमीन पर. टेनिस क्रिकेट विश्वातील सारे तारे जमीन पर आज आपण पाहणार आहोत. कारण आज देवबागच्या कोकणच्या पुण्यभूमीतून दर्शन बांदेकर हा देखील आज आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. 2 षटकं विकी पुजारीने टाकलेत आणि 2 षटकं जर आपण पाहिले तर जावेद संधी. गोलंदाजी मार्कवरती अजय चुळेकर. कालच्या सामन्यामध्ये काय दमदार गोलंदाजी केली होती अजय. आज मात्र संधी आहे. उर्वरित 12 चेंडूचा खेळ असेल बाकी. 5 षटकामध्ये केवळ 40 धावा. काल शेवटच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपण 5 षटकामध्ये धावा पाहिल्या होत्या 52 आणि त्याच्यानंतर धावा झाल्या होत्या 7 षटकानंतर. जबरदस्त 90+ ची खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती. आज तोच प्रयत्न मात्र आकाश तारेकर आणि प्रफुल्लला करावा लागेल. मला वाटतं जास्तीत जास्त चेंडू फेस करावे लागतील आकाश तारेकरला. त्याच्याकडे ती ताकद, ती क्षमता. परंतु आज समोर कोल्हापूरचा संघ. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन.
अगदी नक्की जे म्हटलं जातं ना कोल्हापूरच्या बाबतीत तांबडा पांढरा रस्सा, तशी मात्र खेळाडूंची देखील कामगिरी दर्जेदार राहिली आहे. आमिरभाई मुलानी काय संघ बांधणी केली आहे, काय संघ मालक आहेत, खेळाडूंना स्वातंत्र्य दिलंय. मी फक्त तुम्हाला बोलवलंय, तुम्हाला फक्त खेळ करायचा आहे आणि अगदीच त्या दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग केलाय. विकी पुजारीची दमदार गोलंदाजी आपण पाहिली, जावेद संधीची गोलंदाजी पाहिली, अवधूत पाटीलची गोलंदाजी पाहिली आणि आता सज्ज होतोय आपण अजय चुएकरची गोलंदाजी पाहण्यासाठी. टेप बॉल. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ज्यांचं नुकतंच विशेष अतिथी कक्षामध्ये शुभागमन होत आहे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नूतन नगरसेविका बिल्किस बानो बुद्रुक यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय एका धावेने झाली आहे सुरुवात या षटकाची. प्रफुल्लनं मात्र आता थोडीशी कामगिरी प्रफुल्ल केली आहे, कारण स्ट्राईक रोटेट केलाय. स्ट्रायकर बॅटर बायकर मॅन मॅन फ्रॉम पनवेल, पनवेलच्या संघाचा सुपर डुपर स्टार आकाश तारेकर आज मात्र समोरच्या गोलंदाजांना तारे दाखवणारी फलंदाजी करणार का? आज या सांगलीच्या ऐतिहासिक मैदानावरती कुंभमेळा जमलाय, प्रेक्षकांची अलोट आणि तोबा गर्दी. आकाशसाठी हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धाव येते. उर्वरित 11 चेंडू. मी प्रत्येक वेळी सांगितलंय, मैदान आयुष्याचा असू द्या, मैदान क्रिकेटचा असू द्या, प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस, परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आपल्याला उपयोगाला येणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. दिशाहीन गोलंदाजी, लागोपाठचा दुसरा वाईड. 2 अवांतर. या स्पर्धेमध्ये आपण एका षटकामध्ये 4 नो बॉल पाहिले, एका षटकामध्ये 5 वाईड बॉल देखील आपण पाहिलेत. ते बॉलचं षटक मैदानावरती टाकलं जात आहे. विशेष अतिथी कक्षामध्ये महाराष्ट्र पोलीस मिरज DYSP सन्माननीय प्रणिलजी गिल्डा साहेब, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आणि नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालंय मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या नूतन नगरसेविका सौभाग्यवती बिल्किस बानो बुद्रुक यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. तिसऱ्या पंचांकडे केले मागणी. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू असेल आकाश तारेकर. बरंच क्रिकेट कोळून पेलेला हा फलंदाज आहे. तिसऱ्या पंचांकडे केली मागणी, ती पाहावं लागेल. ज्या पद्धतीनं चेंडू खेळायचा प्रयत्न आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चार बाद 43 धावा. धावा थांबलेल्या आहेत. प्रेक्षक प्रतीक्षेत आहेत चौकार आणि षटकारांच्या. पुन्हा एकदा वाह वाह, काय चेंडू टाकलाय. ते बॉलचं षटक. 2 चेंडू जरी वाईट टाकले असले तरी पहा, अत्यंत थरारक गोलंदाजी आज कोल्हापूरच्या संघानं. कोल्हापूरचा आखाडा देखील प्रसिद्ध आहे, तसं कोल्हापूरचे खेळाडू 65 यार्डाच्या आखाड्यामध्ये देखील. इथं आकाश तारेकरचा फटका फसलाय आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद होतोय. आज रायगड जिल्ह्यातल्या पनवेल सारखा मोठा संघ मात्र याच मैदानावरती डॉमिनेट केलाय. आज मात्र आपण पाहतोय आयकॉन खेळाडू मयूर कारंडे टिपलाय झेल, संपलाय खेळ. जबरदस्त गोलंदाजी पहा. फक्त 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रेक्षकांची थोडीशी निराशा होते, परंतु प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, ज्या ज्यावेळी स्पर्धेतले मोठे सामने असतात, सेमीफायनल मेगा फायनल, अशा सामन्यामध्ये मात्र कमी धावसंख्येचे सामने आपल्याला पाहायला मिळत असतात. एका बाजूने प्रफुल्ल 8 चेंडूचा सामना केलाय, केवळ 10 धावावरती फलंदाजी. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय अक्षय पवार. कालच्या सामन्यामध्ये देखील दमदार फलंदाजी केली.
गोलंदाजी देखील तितकी दमदार अक्षय पवारची आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय पवार आता आलाय फलंदाजीसाठी. काल गोलंदाजीमध्ये मात्र निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम गोलंदाज अजय चुएकर. कालच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील प्राप्त. हा फटका तर खेळाय क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. एक धाव घेतले, दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल का? एकच धाव असेल. स्ट्रायकर बॅटर प्रफुल्ल. आता काहीच करून दाखवावं लागेल कारण चेंडू खूप कमी राहिले. 7 चेंडू फक्त बाकी असतील. 7:04 आणि सामन्याला मात्र झाली होती सुरुवात. 32 मिनिट आतापर्यंत खर्च झालेले आहेत. अंतिमचा चेंडू या षटकातला. हा चेंडू मात्र आपण पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथं मात्र निर्धाव चेंडू पाहावा लागेल. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 5:44. कोल्हापूरच्या खेळाडूंनी मात्र सांगलीचं मैदान आज धनानून सोडलंय. आमिर भाई मुलानी हे संघ मालक आहेत. या संघाचे आमिर स्पोर्ट करवीर कोल्हापूर, तर दुसऱ्या बाजूला आर्य स्पोर्ट पनवेल रायगड. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये दर्शन बांदेकर यांची मात्र ग्रँड एंट्री मैदानावरती होणार आहे. दर्शन बांदेकर काल ज्या पद्धतीनं सांगलीकरांनी उस्मान पटेलला प्रेम दिले तेच प्रेम मात्र आज आपल्याला दर्शन बांदेकर साठी सुद्धा पाहायला मिळेल. केवळ 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. लास्ट ओव्हर, अंतिमचे 6 चेंडू. मी नेहमी सांगितलंय जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे कोरोनाची महामारी आणि दुसरी म्हणजे शेवटच्या षटकातील हाणामारी. ती मात्र आज करावी लागेल. सांगलीकरांचे डोळे मात्र फलंदाजावरती आहेत. कधी एकदा चौकार षटकार पाहायला मिळत आहेत, परंतु काय गोलंदाजी केली आज आमिर स्पोर्ट कोल्हापूर. इथं फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय आणि टिपलाय झेल. संपलाय खेळ. अक्षय पवार बॅक टू पॅव्हेलियन. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज मनोज संगनायकाचा केलाय विश्वासार्थ. पहिल्या चेंडूवरती आले विकेट. चला न्यू बॅटर आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. चला न्यू बॅटर आपण लगेच मैदानामध्ये यायचंय कारण आपल्याला जो निर्धारित वेळ दिलेला आहे. थोडस सामना स्पीडअप करायचंय. हा चेंडू मात्र खेळाय क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती एक धाव घेतली, दुसऱ्यासाठी झालाय प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी मात्र आपण. इथं मात्र डायरेक्ट हिट झालाय. फलंदाजाला परतावं लागेल. चला न्यू बॅटर नक्कीच आमचे सहकारी समालोचक, आमचे मार्गदर्शक गेल्या 4 दिवसापासून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय आणि त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की गेल्या 2 महिन्यापासून कोल्हापूर, मिरज, सांगली या परिक्षेत्रामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, आदरणीय दीपेशजी कंडी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत.
थोड्या वेळामध्ये इनिंग ब्रेक मध्ये कुपन्स देखील प्रेक्षकांना वाटप केले जातील. आपण दर्शकांनी सर्वांना सूचना आहे, आपण प्रेक्षकांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसायचंय. इथं पुन्हा एकदा चेंडू तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय का पाहूया. चेंडूच्या खाली थोडासा चेंडू पुढे पडलाय. अंपायर टाइम ऑफ झालाय. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल 30 यार्ड सर्कल मध्ये. एकूण धावफलकावरती धावसंख्या 47, 7 बाद 47. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढच्या 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर मग मात्र नक्कीच या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. स्ट्रायकर बॅटर आशिष बेरुल च्या बॅट मधून आलाय घणाघाती षटकार. टिपलाय झेल. कैलासवासी मल्हार खाडे प्रेक्षक गॅलरी या. भाग्यवान प्रेक्षक आपण या आणि आपलं हेडफोनचं पारितोषिक आपल्यासाठी असणार आहे. लगेच या, धावत पळत या. येताना फक्त मोबाईल घेऊन आले होते, आता थोड्या वेळानं काय करणार आहे, मिळालेले हेडफोन त्याला लावणार आहेत आणि गाणी ऐकत ऐकत सामन्याचा आनंद घेणार आहेत. हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगला खेळा. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू खराब क्षेत्ररक्षण. सीमा रेषा पार आलाय चौकार. या धावा मात्र आशिष मेरुलच्या बॅट मधून खूप इम्पॉर्टंट धावा आहेत. 4 चेंडू मध्ये पहा 13 धावा आशिष मेरुल. काल आपण त्याची दिवसभरामध्ये दिवस रात्र गोलंदाजी पाहिली आणि आज फलंदाजी सुद्धा आशिष मेरुल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय 7 षटकाच्या समाप्तीनंतर 7 बाद 58 धावा धावफलकावरती. हॅलो. विशेष अतिथी कक्षामध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालं, या सामन्याचा आनंद घेण्यासाठी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करणारा मंच आपण पाहतोय. हॅलो. इतकं सुंदर असं आपल्या ह्या क्रिकेटच्या वातावरणामध्ये सुंदर असे प्रेक्षक आपल्या शिवाजी स्टेडियमवरती खचाखच असे भरलेले आणि दृश्य पाहताना डोळ्याचं पारणं फिरणारा हा दृश्य. एकीकडे पाहतो की जसं आपण जत्रा, तशीच आज प्रेक्षकांची जत्रा आपल्या शिवाजी स्टेडियमवरती बसली आहे. थांबायचं थोडस. मंचावरती सन्मान होतो या ठिकाणी. येणाऱ्या प्रत्येकाचा विशेष असं सन्मान करणारं मंच देखील आपण पाहतोय. विशेष अतिथी कक्षामध्ये ज्यांचं या ठिकाणी आगमन झाले, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नूतन नगरसेविका सौभाग्यवती बिल्किसताई बुजुर्ग यांचा सन्मान आपण गंगवानी मॅडम आणि गाडगे मॅडम यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तुम्ही इकडे या बाजूला, समोर कॅमेरा चालू आहे तिथं. नक्कीच भाग्यवान प्रेक्षकांसाठी एक आकर्षक जो हेडफोन आहे झेल टिपला होता, आपण मात्र या ठिकाणी सन्मान करतोय. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नूतन नवनिर्वाचित सदस्या सौभाग्यवती बिल्किस बानो बुजुर्ग यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी भाग्यवान प्रेक्षकाला एक हेडफोन प्रदान करतोय. आणि त्याचबरोबर सौभाग्यवती बिल्किस बानो बुजुर्ग यांचा सन्मान गंगावणी मॅडम आणि गाडगे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण करतोय.
आपल्याला विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रत्येक विशेष अतिथीचा सन्मान करणारं कैलासवासी बाळू डांगे चषक 2026चा हा थरार आपण पाहतोय. मंचावर विशेष अतिथी कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असं नियोजन. या नियोजनामध्ये आज प्रेक्षक आपले मायबाप रसिक हा सामना पाहण्यासाठी आलेत. क्रिकेट आमचा श्वास आहे आणि मैदान आमचं मंदिर आहे, म्हणूनच मी समालोचक विवेक आज सांगलीमध्ये हजर आहे. तर सर्व प्रेक्षकांनी हा सामना इतका भरभरून आनंदात पाहतायत त्याची खरंच कुतूहल आहेत. माझ्यासोबत जोडलेत एक प्रेक्षक मित्र. तर भैया, हा जो आपण सामना बघताय कसा आनंद घेताय? आता कसं अरे काय सांगू मला. नियोजन खूप जोरात केलंय आणि खूप भारी केलंय, ज्याच्या करून बघण्यात खूप मजा येत आहे. आणि आता आमचे मित्र किंवा आमचे हे त्यांची मॅच आहे, आता त्यात खूप आनंद घेणार आहे. आणि हे शब्द तुम्ही बघताय प्रेक्षक हा इतका जबरदस्त आनंद ह्या मैदानामध्ये घेताना आपल्याला पाहायला भेटते. 5 वाजल्यापासून हळूहळू या आपल्या मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग येताना आपल्याला पाहायला भेटत होता. तर आपण मैदानामध्ये बघतोय रायगड का टायगर उस्मान पटेल आज या मैदानामध्ये हजर आहे. आपले पंच मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटतोय. 2च मिनिटांमध्ये सामना सुरू होईल आणि माझे रसिक मायबाप प्रेक्षक हा आनंद खूप घेत आहेत. हळूहळू अजून देखील मैदानामध्ये प्रेक्षक वर्ग येताना आपल्याला पाहायला भेटतोय. सुंदर असं वातावरण आहे, सुंदर असं गारवा वातावरणामध्ये जागा झालाय. आणि पाहूयात की हा सामना पुढचा कसा राहील आणि प्रेक्षक वर्ग हा कसा आनंद घेतील. कॅमेरा थोडंसं प्रेक्षक गॅलरीमध्ये फोकस करा. मोफत कुपन वाटप सुरू आहे पहा. गेल्या 4 दिवसापासून आपण 4 सायकल दिलेले आहेत. आज देखील एका भाग्यवान प्रेक्षकाचं सायकल असणार आहे. प्रेक्षक गॅलरी तोडून एकदा हात वरती करा सांगलीकर, एकदा हात वरती करा. तुमच्यावरती कॅमेरा आहे. कैलासवासी प्रशांत जाधव प्रेक्षक गॅलरीवरती कॅमेरा आहे. आपण सगळे सांगलीकर ऑन स्क्रीन पाहायला मिळतो. एकदा हात वरती करा. सगळ्यांचे हात वरती झाले पाहिजे, सगळ्यांचे हात. सांगलीकरांचा अभिमान, सांगलीकरांचा स्वाभिमान असणारी स्पर्धा. कैलासवासी मल्हार खाडे पॅव्हिलियन सुद्धा आपण या ठिकाणी गॅलरी, प्रेक्षक गॅलरी, प्रेक्षकांचा अभूतपूर्व उत्साह. आमच्या आयोजन समितीचे सर्व सदस्य, आपल्याला विनंती, आपण प्रेक्षकांना मोफत कुपन द्यायचंय. विशेषतः जे प्रेक्षक गॅलरीमध्ये आहेत त्यांना कुपन द्या. काल खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस होता. 2 छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद. आमच्या दीपेश सरांनी खूप चांगली त्याची मुलाखत घेतली. अधिराज चौगुले, ज्याला ती सायकल मिळाली. आणि दुसऱ्या भाग्यवान प्रेक्षकाला जर आपण पाहिलं तर बशारत शेख. सामन्याला मात्र पुन्हा एकदा होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं टाकलं जाते. गोलंदाजी मार्कवरती आशिष मेहरुल. फलंदाजीमध्ये शेवटच्या षटकामध्ये आला. संघाची धावसंख्या वाढवली, जलवा दाखवला. स्ट्रायकर बॅटर प्रतीक पाटील. पहिला चेंडू प्रतीक पाटीलसाठी. चेंडूने घेतलाय मोकळा श्वास, फक्त हवा आले बॅटमधून. चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क नसेल. निर्धाव चेंडूने झाली सुरुवात. 58 धावा केलेत, 59 धावा करायचेत. आणि या 59 धावांची किंमत आहे तब्बल 1 लाख रुपये. आपल्याकडे म्हटलं जातं लाखाचे 12,000, परंतु इथं हजाराचे लाख करणारा हा सामना आहे. 51,000चे 1 लाख. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय. काय गोलंदाजी आहे, दिशा, सटीक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, लाईन लेंथ व्हेरिएशन. आशिष मेहरुल सध्या टेनिस क्रिकेट वर्ल्डचा एक सितारा आहे. आपली पात्रता मात्र आज या मैदानावरती सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव टाकण्याचा पराक्रम. षटक क्रमांक पहिलं. या चेंडूवरती मात्र उलटा पुलटा रिव्हर्स भिरकावला, सरळ षटकार. आणि इथं मात्र मला वाटतंय स्वतः निलेश मगर होते. झेल सुटलाय. निलेश मगर थोडं दुसऱ्याला कॅच घेऊ द्या, तुम्ही सारखे हेडफोनच्या नादाला लागू नका. षटकार मात्र आलाय. याच मैदानावरती आपण नॉन स्ट्राईकचा फलंदाज अवधूत पाटीलचा जलवा पाहिला. 19 चेंडूमध्ये 57 धावा, त्याचबरोबर एका सामन्यामध्ये 93 धावा. या संपूर्ण स्पर्धेचा अवधूत पाटील म्हणजे वैभव सूर्यवंशी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाज आशिष मेहरुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर बॅटर प्रतीक पाटील.
फटका फसलाय, फटका फसलाय आणि झेल मात्र टिपलाय. उंच माझा झोका आणि झालाय फलंदाजासोबत गुलीगत धोका. बॅक टू पॅव्हेलियन. आशिषने मात्र पहिल्या षटकामध्ये यश देखील मिळवून दिलंय. 59 धावा प्रेक्षकांना जरी कमी वाटत असल्या तरी या सामन्यामध्ये मात्र युद्ध मोठं असणार आहे. सामन्याची सुरुवात फलंदाजीमध्ये एजाज कुरेशी उस्मान पटेलने केली. एजाजच्या बॅटमधून आपण 3 षटकार पाहिले, परंतु त्याच्यानंतर एकही फलंदाज मात्र मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. शेवटच्या 4 चेंडूमध्ये आशिष मेहरुलची दमदार फलंदाजी आपण पाहिली. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती टाकलं जातंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाकडे धावा जमवण्याची सुवर्ण संधी. लाख मोलाची, स्वाभिमानाची, अभिमानाची असणारी स्पर्धा कैलासवासी बाळू डांगे चषक 2026 आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असणारी स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा फलंदाज आलाय प्रशांत. खवळला तर महासागर, नाही तर शांत तो प्रशांत. ओ हो 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 हो, सुरेख फटका आहे. खाली क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सज्ज आहे. एक धाव घेण्यामध्ये प्रशांतला यश भेटतंय. सुंदर असं खातं. 1 धाव. नक्कीच जर पाहिलं तर चेंडू झालेले आहेत 5 धावा बनवले गेले ते 7. स्ट्रायकर बॅटर अवधूत पाटील वरती मात्र सर्वांच्या नजरा असणार आहेत. अमीर स्पोर्टचा तारा सितारा, कोल्हापूर जिल्ह्याचा सुपरस्टार. फटका पहा, काय क्लास, वा एक्सलंट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट. काय जबरदस्त फटका, दिशा दिली आहे, चौकार केलाय वसूल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11. प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण मोफत कुपन्स द्यायचे. प्रेक्षक गॅलरीमध्ये सध्या आपण पाहतोय, प्रेक्षक गॅलरीमध्ये आमचे आयोजन समितीचे सदस्य प्रेक्षकांना मात्र मोफत कुपनचं वाटप करतायत. संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय PSI कुमारजी पाटील साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अजरभाई, सिद्धू कारंडे, बाळूभाई, अज्जू महात, आकिब पिरजादे, सरफराज इनामदार, इंजमाम नाईकवाडी, जालिंदर काळे, इम्रान शेख, राम कुंभार, प्रमोद माने, शंभू माळी, विजय मोरे, स्वप्नील कांबळे आणि निलेश मगर. 36 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. बरोबर 7:49 आणि सामन्याला झाली सुरुवात. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक गोलंदाजी मार्गावरती येतोय. गोलंदाज प्रसन्न पाटील. आज प्रेक्षकांची तुडुंबाशी गर्दी मात्र आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमधला द टर्मिनेटर गोलंदाज म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाईल, क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर एक बहुआयामी व्यक्तिमत्व, महाराष्ट्र पोलीस प्रणिलजी गिल्डा साहेब. 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता असताना केवळ 4 धावांचं षटक टाकलं आणि आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवून दिला. इथं मात्र स्वागत केलंय प्रसन्न पाटीलचं. आलाय गगनचुंबी षटकार. नक्कीच अनेक महाराष्ट्र पोलिसांचं या स्पर्धेला तितकंच मोलाचं सहकार्य आपण पाहतोय. लाख मोलाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा. महाराष्ट्र पोलीस म्हटलं की सदरक्षणाय खल निग्रहणाय 24 तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज उभा आहे वर्दीतला, म्हणून सण साजरा होतो गर्दीतला. खरं तर बघतोय आपण की सुरेख असा सामना आणि रायगड सामन्यासाठी पुन्हा एकदा संधी. RRचे आपले पाउन्सर रमजान सतार यांच्याकडून जर रायगडने ह्या टीमने जर सामना जिंकला तर रोख रुपये 51,000चं बक्षीस. 51,000. ओ हो हो हो, वापसी केली. षटकार ठोकलाय परंतु पुढच्या चेंडूवरती केली वापसी. तर महत्वाचा आहे. 5 चेंडू, काय जबरदस्त वेग होता चेंडूचा, भन्नाट वेग आहे.
चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू 59 धावांचा पाठलाग करताना धावफल करते 17 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं एजाज कुरेशीला आपण पाहतोय ऑन स्क्रीन मैदानावरती. 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेत प्रसन्न पाटील. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव. 1-13 तो 1 मेरा. ओहो, पुन्हा 30 दिशा आहे, 30 गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जर हा रायगडने जर सामना जिंकला तर रमजान सत्तार यांच्याकडून 51,000 रुपयाचं बक्षीस. नक्कीच आज मुक्तपणे पारितोषिकांची उधळण देखील या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक पारितोषिक असतील, सांघिक पारितोषिक असतील, कारण आज मेगा फायनलचा ग्रँड फिनालेचा दिवस, पैशांचा पाऊस पाडणारा आजचा दिवस आहे. इथं मात्र परतावा लागेल. फलंदाज होतोय बाद. 51,000चा सर हा बॉल होता. 51,000चा रमजान सत्तार मेकर यांच्याकडून. जर हा रायगडने संघाने सामना जिंकला तर 51,000 रुपये रोख बक्षीस वैयक्तिक. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार देखील मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. आज मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय सांगलीकरांनी अगदी पहिल्या दिवसापासून मी सांगितलं की स्पर्धा आपल्या नावावरती केली. त्यांनी सांगितलं कैलासवासी बाळू डांगे चषक ही स्पर्धा असतील. आयोजकांची तुम्ही दररोज नावं घेताय, परंतु सांगलीच्या प्रेक्षकांना सांगितलं की स्पर्धा आमची आहे, ही स्पर्धा आमच्या गावाची आहे, ही स्पर्धा आमच्या नावाची आहे, ही स्पर्धा आमच्या अभिमानाची, आमच्या स्वाभिमानाची स्पर्धा आहे. हा सांगली जिल्ह्याचा वर्ल्ड कप आहे, हा सांगली जिल्ह्याचा विश्वचषक आहे. 2 फलंदाज मात्र बाद होऊन परतलेत. फलंदाजीसाठी येतोय मनोज. आज देखील आपल्याला थोडंसं पाठीमागं ठेवलंय. नितीन माटोंगे ISPS स्टार खेळाडू स्वतःला थोडंसं पाठीमागं ठेवतोय. दिनेश सर, जर रायगड संघ जिंकला तर समालोचकला 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. नक्कीच विशेष अभिनंदन असेल रमजान भाई आपलं. परंतु जर पाहिलं तर लढत मात्र मी अगोदर सांगितलं की 58 धावा म्हणजे कमी नाही आहेत, कारण प्रेशर असतं. ज्यावेळी तुम्ही स्पर्धेतला मोठा सामना खेळता त्यावेळी तुम्हाला खूप मोठं प्रेशर असतं आणि ते प्रेशर मात्र थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न. 5 षटकार ठोकल्यानंतर प्रसन्न पाटीलनं विकेट देखील प्राप्त केली. ही रणनीती चांगली आहे. इथं नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय मनोज संकपाळ. अनेक सामने आपल्या संघाला एक हाती जिंकून देणारा हा देखील फलंदाज आहे. हे युद्ध फार मोठं असणार आहे. मनोज विरुद्ध आपण पाहतोय समोर प्रसन्न पाटील. त्याच्या नावामध्येच प्रसन्नता आहे आणि प्रसन्न अशी गोलंदाजी मैदानावरती करतोय प्रसन्न पाटील. हा चेंडू मात्र थोडासा खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. उसळी देखील आहे. बाउन्स थोडासा मिळतोय. अवांतर धाव येते. या अवांतर धावेने धावफलकावरती धावा होत आहेत त्या 18. 2 बाद 18 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती टाकलं जातंय. बरोबर जर आपण पाहिलं तर 7:49 मिनिटांनी या सामन्याला झाली सुरुवात. 1 बाउन्सचा इशारा देखील दिला गेलाय. थोडासा वेळ देखील वाचवायचा आहे पहा. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले कॉपी पेस्ट. त्याच पद्धतीचा चेंडू मात्र टाकला गेलाय. इट्स अ वाईट बॉल कॉल. यावेळी मात्र थोडीशी उसळी कमी होती. मागच्या चेंडूवरती थोडीशी उसळी. 1 बाउन्सचा इशारा दिलाय. काहीसा कान मंत्र मात्र दिला जातोय. एजाज कुरेशीवरती देखील आज सगळ्यांच्या नजरा होत्या. आपण पाहिलंय एजाज कुरेशीनं 3 षटकार देखील ठोकले होते. या चषकमध्ये प्रेक्षकांना तर बक्षीस भेटणारच आहे, पण त्याबरोबर रायगड संघाने हा जर सामना जिंकला तर 51,000 रुपये, समालोचकसाठी 5,000 आणि मिडल ओव्हर टाकली तर रोख रुपये 10,000चं बक्षीस. आज नुसता पैशाचा पाऊस. देव पाण्यात घाला. काय अडचण आहे समोरची? पुन्हा एकदा समोर स्ट्रायकर बॅटर मनोज आणि गोलंदाज मार्कवरती प्रसन्न पाटील. ओहो, इथं थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आहे. स्टंप अटॅक गोलंदाजी करायचा प्रयत्न. ऑन साईडला फ्लिक केला होता चेंडू. क्षेत्ररक्षक पहा अगदी वेगानं चेंडूवरती आलाय. जितक्या वेगानं चेंडूवरती आलाय तितकी चांगली फेकी देखील केली आहे. कूल माइंड कॅप्टन आपण पाहतोय आकाश तारेकर अजूनही मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि यष्टीच्या पाठीमागून सर्व सामन्यातली सूत्र तो फिरवतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती आहे. 20 धावा 2 बाद 20 धावा. सामना मोठा होणार आहे. बिग बॅटल आहे. ओ
इथं मात्र जबरदस्त असा चेंडू रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला होता. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. लेग बाईकच्या स्वरूपात धाव येते. फटका पायावरती चेंडू आदळला आणि एक धाव मात्र या चेंडूवरती आली. षटक क्रमांक दुसरं समाप्त होते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 21 रमजान भाई यांच्या माध्यमातून मात्र 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे. रायगडचा संघ जर जिंकला तर, कारण जर आपण पाहिलं तर रायगडचा संघ जिंकला तर ऑलरेडी रमजान भाई यांच्याकडून 51,000 आणि हा सामना जर जिंकला तर 1 लाखाच्या घरामध्ये देखील जाऊन पोहोचणार आहे. रायगडच्या संघाने हा जर सामना जिंकला तर रोख रुपये 51,000, मिडन ओव्हर टाकली तर रोख रुपये 10,000 आणि समालोचकसाठी रोख रुपये 5,000. प्रेक्षकांना सूचना आहे, आपण बॅरागेटिंगच्या पाठीमागं उभा राहिलाय. बॅरागेटिंग वरती आपण हात टेकून उभारलाय. बॅरागेटिंग पडण्याची शक्यता आहे. आपल्या सर्व प्रेक्षकांना आम्ही विनम्र सूचना करतोय की आपण प्रेक्षक गॅलरी ज्या आपल्यासाठी बनवले गेलेले आहेत त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून सामन्याचा आनंद घ्या. कारण बॅरागेटिंगच्या पाठीमागं जर आपण पाहिलं तर जे विद्युत रोषणाई या मैदानावरती आपण पाहतोय त्याचे जे पोल उभा केलेले आहेत त्याच्या सगळ्या वायर्स देखील आहेत. काही घडू शकतं, त्याच्यामुळे सर्वांना सूचना आहे की आपण प्रेक्षक गॅलरीमधूनच सामन्याचा आनंद घ्या. 30 चेंडू आणि 38 धावा सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज होतोय आशिष मेहरुल. आता गोलंदाजी करणारा संघ विकेटच्या प्रतीक्षेत आहे. षटक क्रमांक तिसऱ्या षटकाला मात्र झाली सुरुवात. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 धावा धावफलक. एका षटकामध्ये 11 धावा दिलेल्या आहेत आशिषनं. ओहो, फ्लिक केलाय आणि इथं मात्र आपण पाहतोय काय जबरदस्त झेल टिपलाय. प्रेक्षकांचा कड 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 कडाट होतोय, टाळ्यांचा आवाज. वाह, छा गए मैदान पर. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. आल्या पावले मात्र परतवून लावलंय. बिग विकेट, ह्यूज विकेट. फलंदाज मात्र अवधूत पाटील बॅक टू पॅव्हेलियन. कालपर्यंत जर आपण पाहिलं तर पाटील या मैदानावरती चमकले होते. आज मात्र आशिष मेहरुल. वा 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 आशिष, छा गए मैदान पर. नक्कीच रमजान भाईच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य. खरंच खूप सुंदर असं वातावरण आणि प्रेक्षकांमध्ये लहान लहान मुलं देखील हा सामना पाहतायत. आज आपण बघतोय की मुलांना मोबाईलचं वेड लागलंय, पण मैदानामध्ये हा छोटा मित्र, हा छोटा प्रेक्षक मला भेटलाय. कोण जिंकलं पाहिजे? रायगड RR. बघितलं, छोटे छोटे खेळाडू आज रायगड संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत. 51,000 बक्षीस जर रायगड हा संघ जिंकला तर. मिडन ओव्हर टाकणाऱ्याला 10,000 आणि कॉमेंटेटरला 5,000. काय आहे, जरा कमी नाही तर ह्यांचा फोटो मी देवारात लावतो. जबरदस्त अशी गोलंदाजी आशिष मेहरुल. मैदान आपल्या नावावरती करण्याच्या जिद्दीनं मैदानावरती उतरला आहे. मित्रांनो, मी अगोदर सांगितलं होतं, प्रेक्षकांना वाटलं की 58 धावा फार कमी आहे, 3-4 षटकांचा सामना असेल, परंतु असं होत नाहीये. क्रिकेटच्या मैदानावरती मोठे मोठे चेस सहज केले जातात, परंतु छोटे चेस जे असतात ते मात्र सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळेल. काल 264 धावा, 264 धावांचा पाठलाग आपण IPL मध्ये पाहिलाय. दुसऱ्या सामन्यामध्ये 228 धावांचा पाठलाग आपण पाहिलाय. परंतु आज या मैदानावरती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पुन्हा एकदा सांगून जाते, गर्व से कहो हम सांगलीकर आहे. जिथं माणसं चांगली त्या गावाचं नाव सांगली. कुमारजी पाटील साहेब देखील आमच्या सोबत जोडले गेले. वाह, काय चेंडू टाकलाय. अफलातून यॉर्कर लेनचा चेंडू, खोलवर टप्प्याचा, अगदी यष्टीचा वेध घेणारा चेंडू, परंतु समोर फलंदाज मयूर कारंडे, आयकॉन खेळाडू आहे. ओहो, सो ब्युटी. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. डॉमिनेट केले पहा. फलंदाजीमध्ये शेवटच्या षटकामध्ये आला, 1 षटकार 1 चौकार ठोकला. गोलंदाजीमध्ये आल्यावर विकेट प्राप्त करतोय. 9 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 12 धावा खर्च केलेत, 2 विकेट प्राप्त केलेत. आशिष मेहरुल समोर मनोज. पुन्हा एकदा
ऍक्शन रिप्ले. तो चेंडू चेंडू सरळ बॅट खालून निघून गेलाय. मयूरला काही क्षण असं वाटलं की चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जातोय की काय, परंतु काय गोलंदाजी, काय दिशा, अचूक टप्पा, योग्य दिशा. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा गो ग्रीन सांगली, गो ग्रीन सांगली. प्रेक्षकांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्याचा कडकडाट. काय जबरदस्त गोलंदाजी. सामना 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 मात्र काळजाचा थरकाप उडवणारा सामना आहे. लागोपाठचे 3 चेंडू निर्धार. गो ग्रीन सांगली. प्रत्येक डॉट चेंडूवरती फटका खेळलाय, परंतु इथं चेंडू जाईल सीमा रेषा पार. इम्रान शेख यांच्या बॅनरला सलामी देणारा चौकार. 1-13 तो 1-12 आलाय चौकार. इकडं मात्र कोल्हापूर, ज्यांनी लाल मातीचा आखाडा गाजवला ते कोल्हापूरचे पैलवान आज 65 यार्डाच्या क्रिकेटच्या मैदानावरती उतरलेत क्रिकेटचं मैदान गाजवायला. महाराष्ट्र पोलीस अर्थात तासगाव पोलीस सतीशजी भाऊसाहेब साठे हे देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर पुन्हा एकदा आपण नजर टाकूया, यांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. सन्माननीय PSI कुमारजी पाटील साहेब, महाराष्ट्र पोलीस अझरभाई, सिद्धू कारंडे, बाळूभाई, अज्जू महात, अकी पिरजादे, सरफराज इनामदार, इंजमाम, जालिंदर काळे, इम्रान शेख, राम कुंभार, प्रमोद माने, शंभू माळी, विजय मोरे, स्वप्नील कांबळे आणि निलेश मगर. पंचांकडून मात्र टेप बॉलचा इशारा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 24 चेंडू आणि 33 धावा. पहा तुल्यबळ लढत आहे. मी मगाशी सांगितलं आपल्याकडे म्हटलं जातं लाखाचे 12,000, परंतु इथं हजाराचे लाख करणारा हा सामना आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर विशेष अतिथी कक्षामधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं पुढचे एकदा आम्ही आयोजन समितीच्या वतीनं स्वागत करतो. आपण आपला अमूल्य असा वेळ या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण आपला अमूल्य असा वेळ दिलाय, त्याबद्दल आपलं आयोजन समितीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर चला तर जाऊया मैदानावरती. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती अक्षय पवार. काल ज्या पद्धतीनं अक्षयची गोलंदाजी टेप बॉल, काल अक्षयची आपण दमदार गोलंदाजी पाहिली आहे. स्ट्रायकर बॅटर मयूर कारंडे. खरंच डोळ्याचे पारणे फेडणार हा क्षण आहे. काय सुरेख पब्लिक मैदानामध्ये खचाखच भरले. त्यामध्ये रायगड का टायगर. नक्कीच जर आपण पाहिलं तर काही क्षण असं वाटलं मैदानावरती वाघ आलाय. अक्षय पवार मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच चेंडूवरती अपील जोरदार झालं होतं. ओहो, हा चेंडू पहा, सन्मान दिलाय मनोजच्या बॅटमधून. क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा आहे चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. द लिजेंड क्रिकेट आपण ज्याला म्हणतो, प्रॉपर क्रिकेट. चेंडू चांगला होता, गोलंदाजाचा सन्मान केलाय. गोलंदाजाचा सन्मान काय असतो हे मात्र आता कागलच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं संदीप मकवाना 5 चेंडूवरती 5 षटकार ठोकले, परंतु गोलंदाजाच्या शेवटच्या चेंडूवरती त्या चेंडूला सन्मान दिला. कदाचित त्या 6वा षटकार देखील मारू शकला असता, परंतु सन्मान दिला. हे क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. मयूरसाठी हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती जोपर्यंत येतोय टेप बॉलचं षटक आहे. खेळून काढण्यासाठी दोन्ही फलंदाजांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. अवघ्या काही क्षणामध्ये मात्र या ठिकाणी कोकणचा सुपुत्र, सध्या संपूर्ण टेनिस क्रिकेट वर्ल्डचा सितारा, देवबाग भूमीतून दर्शन बांदेकर, याचं दर्शन मात्र सर्व सांगलीकरांना होणार आहे. दर्शन बांदेकर एक जबरदस्त खेळाडू. आज या स्पर्धेमध्ये बबल नाईकचा जलवा आपण पाहिला आणि त्याच संघामध्ये आज दर्शन बांदेकरला देखील आपण पाहणार आहोत. कोकणचे 2 सुपुत्र आपल्याला एकाच संघामध्ये पाहायला मिळतील. बबल नाईकनं तर हे मैदान नावावरती केलंय. 2 सामन्यामध्ये 2 अर्धशतकं. ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या अमीर स्पोर्ट्स संघामध्ये अवधूत पाटीलनं
लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये 2 अर्धशतकं झळकावली होती. त्या पद्धतीची फलंदाजी आज अवधूतला करता आली नाही. संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. 2 मातबर, 2 दिग्गज, 2 दादा संघ, चेंडू फळीचं युद्ध. चेंडू मात्र कव्हर्सच्या दिशेने खेळाय जातोय. सीमारेषा पार येतोय. कडक कडकडीत प्रहार चौकार. एकीकडे जल्लोष होतोय आमिर भैया मुलांनी संघाकडून, खूप असा जोरदार असा जल्लोष होतोय. चौकार आणि षटकार मारल्यानंतर हीच हीच प्रोत्साहन आपल्या खेळाडूंना देतो आणि खेळाडू आपण वरती घेऊन जाण्याचा आपला पूर्ण प्रेक्षकच करत असतात. 2 सुपुत्र, कोकणचे 2 शिलेदार, टेनिस क्रिकेट वर्ल्डचे बेताज बादशाह. एका बाजूला बबल नाईक आणि दुसऱ्या बाजूला दर्शन बांदेकर यांची मात्र ग्रँड एंट्री मात्र मैदानावरती होते आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम तमाम सांगलीकरांच्या वतीनं या महान खेळाडूंचं मात्र सांगली नगरीवरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती सहर्ष मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. ग्रँड एंट्री होते. फटाक्याची आतिषबाजी, हलग्याचा कडकडाट. दर्शन बांदेकर यांनी बबल नाईक आपल्याला विनंती असेल आपण मुख्य विशेष अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. एक धाव मात्र नक्कीच या चेंडूवरती घेतली जाईल. एका धावीने धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33. 3 बाद 34 धावा आहेत. क्षमा करा, 34 धावा. 4 षटकांचा झाला खेळ समाप्त. 34 धावा, 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. मैदानाच्या बाहेर हलग्यांचा कडकडाट आणि त्याचबरोबर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दर्शन बांदेकर आणि बबल नाईक कोकणचे सुपुत्र आज मात्र सांगलीच्या या मैदानावरती आपल्या फलंदाजीचा आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट माधवीताई जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचेही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रँड एंट्री मात्र होते. सांगलीकरांचा स्वाभिमान, सांगलीकरांचा अभिमान असणारी कैलासवासी बाळू डांगे चषक 2026 सेमी फायनलचा पहिला थरार मैदानावरती आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमचे सगळे हलगी वादक, अगदी कोल्हापुरी फेटे बांधून हलगी वादक, हलग्यांचा दंदनाट आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये कोकणचे 2 सुपुत्र आज मात्र टेनिस क्रिकेट वर्ल्डचे 2 सितारे बबल नाईक आणि दर्शन बांदेकर हे मात्र या ठिकाणी मैदानावरून विशेष अतिथी कक्षामध्ये आपण यायचंय. आमचे कॅमेरामन हा सीन आपल्या कॅमेरामध्ये पहा. आपण पाहतोय सन्मान दिलाय सांगलीकरांनी. संघ मालकांनी अफलातून असं नियोजन मात्र पाहायला मिळतंय. 4 षटकांचा खेळ मैदानावरती होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाले त्यात 34. ऑन स्क्रीन आपण पाहतोय दर्शन बांदेकर आणि बबल नाईक यांची ग्रँड एंट्री. खरंच सांगलीकरांना मानलं पाहिजे. खूप काही दिले टेनिस क्रिकेटनं. गल्लीपासून सुरू झालेला टेनिस क्रिकेटचा खेळ दिल्लीत पोहोचला. दिल्लीतून हवाई मार्गे शारजा, दुबई, अबुधाबी अशा ठिकाणी नुकतीच भारतातली सर्वात मोठी ISPL ची स्पर्धा आपण सर्वांनी पाहिली. सांगली जिल्ह्याचा सुपुत्र ज्याच्यामध्ये मांगलेचा सुपुत्र विजय पावले 32,50,000ची बोली त्याच्यावरती लागली. अजून काय पाहिजे क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये. खूप काही दिले टेनिस क्रिकेटनं. षटक क्रमांक पाहतोय आपण मैदानावरती 5वं. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय गोलंदाज प्रसन्न. खर तर सांगली हळदीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु आता मैदानामध्ये फक्त आणि फक्त फटाक्याची आतिषबाजी, दिवाळी, जणू काही दिवाळी सांगलीमध्ये उत्साहात पार पडताना आपल्याला पाहायला भेटते. दर्शन ने दे दिया है दर्शन. दर्शनचं दर्शन घेण्यासाठी मात्र आज क्रीडा रसिकांची तोबा गर्दी उसळली आहे. ज्याप्रमाणे काल उस्मान पटेलला आपण पाहिलं प्रेक्षकांनी सलामी दिली, तोच आदर, तोच मान, तोच सन्मान इथं मात्र चांगला चेंडू टाकलाय. थोडासा बॅकफुट वरती जाऊन हलकासा कट करण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडूने मात्र झाली या षटकाची सुरुवात. सामना तुल्यबळ आहे, लढत तुल्यबळ आहे. 2 मातबर, 2 दिग्गज, 2 दादा संघ, चेंडू फळीचं युद्ध. ऑन स्क्रीन आपण पाहतोय हलग्यांचा कडकडाट होतोय.
या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील. स्टेप आउट झालाय आणि मनोजच्या बॅट मधून आलाय सामन्याला कलाटी देणारा षटकार. थोडीशी निराशा मात्र आपण आकाश तारेकरच्या चेहऱ्यावरती देखील पाहतोय. आज प्रेक्षकांची मनं जिंकणारी कामगिरी करता आली नाहीये संघाला, परंतु अजून देखील मित्रांनो सामना संपलेला नाहीये. कधीही वार, कधीही पलट वार होऊ शकतो. फटाक्यांची आतिषबाजी काय थांबायला तयार नाहीये. सांगलीकरांना हे दाखवून दिलंय आम्ही सांगलीकर आहोत. धाव फलकावरती जर आपण नजर टाकली तर धावा होत आहेत त्या एकूण या षटकाराच्या मदतीनं धावा झाले त्या 40. 16 चेंडू 19 धावांची आवश्यकता. बॉल रिमेनिंग 16, रन्स रिक्वायर्ड 19. पुन्हा एकदा हलकसं अपील झाले. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी, परंतु मनोज संकपाळ यानं देखील बरेचसे सामने आपल्या संघाला एक हाती जिंकून दिलेला हा खेळाडू आहे. जबरदस्त बॅटल मैदानावरती रंगलंय. 51,000चे 1 लाख करणारा हा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथं पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय. अपील होतंय. सन्माननीय API भांडवलकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्याचबरोबर उद्योगपती सन्माननीय जयकुमारजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय उद्योगपती राजन साहेब हे देखील विशेष अतिथी कक्षामधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचेही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. चार चेंडू झालेले आहेत प्रसन्नचे या षटकातील. 4.4 षटकांचा खेळ. 14 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मनोज आणि मयूर कारंडीची जोडी मात्र मैदानावरती. एम फॉर मनोज, एम फॉर मयूर. मनोज आणि मयूर. षटक क्रमांक 5 मैदानावरती. हा चेंडू मात्र आपण पाहतोय मयूरसाठी हा चेंडू होता, खेळायचा होता चेंडू. बॅटवरती चेंडू आला नाही. एक धाव घ्यायचा प्रयत्न नक्कीच होईल. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेने मात्र आपण धावफलकावरती धावसंख्या पाहतोय 42 धावा. 3 बाद 42. त्याचबरोबर आज या सामन्याचा इट्स अ फेअर बॉल. अवघ्या काही क्षणामध्ये या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय आदित्यराजे विजयसिंह राजे पटवर्धन यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सामन्यामध्ये अजूनही रंगत आहे पहा. या षटकातील अंतिम चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतो इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतर धाव. अवांतर धावा मात्र रोखाव्या लागतील. अकाउंटमध्ये धावांचा पुरेसा बॅलन्स नाहीये आणि अशी अवांतर जर गोलंदाजी केली, गरिबी में आटा गेला. आपल्याकडे म्हटलं जातं आधीच कर्जबाजारी त्यात उसरा मागतोय शेजारी. अजूनही सामना जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 16. फटका धुवादार.
वन बाउंस सीमारेषा पार मनोज संकपाळच्या बॅट मधून आलाय. सामन्याला कलाटी देणारा कडक कडकडीत प्रहार. कैलासवासी बाळू डागे चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. बारा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. नुकतंच काही क्षणामध्ये या स्पर्धेचे प्रमुख उपस्थिती सन्माननीय श्री आदित्यराजे विजयसिंह राजे पटवर्धन यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चला सामना थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 12 चेंडू आणि 12 धावा आणि या 12 धावांची किंमत आहे तब्बल 1,00,000 रुपये आणि फायनल च तिकीट म्हणजे 51,000चे 1,00,000 रुपये करणारा हा सामना आहे. सामना जर कोल्हापूर संघाने जिंकला तर सन्माननीय फटका खेळायचा प्रयत्न केला. चेंडू बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही. एक धाव मात्र ऑन साइडला घेतली जाईल. सन्माननीय विनायक अण्णा कुंभार आणि सन्माननीय संतोष कांजर बॉस यांच्या वतीनं कोल्हापूर संघाने जर सामना जिंकला तर तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या बाजूनं रमजान भाईंचं आपण पाहतोय रायगड संघासाठी 51,000चं पारितोषिक आहे. तर इकडं कोल्हापूर संघासाठी सुद्धा 25,000 रुपयांचं पारितोषिक. 11 चेंडू 11 धावा. 11 चेंडू 11 धावा. प्रेक्षकांना विनम्र सूचना आहे, बॅरागेटिंग वरती हात ठेवून उभा राहू नका. ते बॅरागेटिंग पडतील समोरच्या बाजूला. थोडंसं पाठीमागं व्हायचंय. सुरक्षित अंतर ठेवा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज काय प्रेक्षक आनंद घेत आहेत ह्या सामन्याचा. स्टेडियमच्या वरती बसून सुद्धा हा सामना पाहतायत तर कोणी गॅलरी मधून. खरंच या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमधून फटका. एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतो. चेंडू थोडासा दूर आहे आणि बघता बघता मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. तरी देखील पहा आकाश तारेकर, मी म्हटलं कॅप्टन कूल आहे, त्यानं खेळाडूचं कौतुक केलंय. पळत आलाय, क्षेत्ररक्षी चेंडू केलाय, फेकी केली आहे, 2 धावा पूर्ण झाल्या. परंतु कॅप्टन कूलचे जे नेतृत्व पाहायला मिळतात ना ते आकाश तारेकरच्या नेतृत्वामध्ये पाहायला मिळतात. कारण आकाश तारेकरला माहीत आहे अशा अनेक स्पर्धा तो आयुष्यामध्ये खेळलाय, असे अनेक सामने तो आयुष्यामध्ये खेळलाय. क्रिकेट अक्षरशः कोळून पेलेलं आहे त्यानं. त्याच्यामुळे त्याला माहीत आहे प्रत्येक सामना इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक खेळाडू इम्पॉर्टंट आहे. इथं मात्र फटका. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. आता सामन्यातली हवा काढणारा हा चौकार आहे. ज्या पद्धतीने 58 धावा ठोकल्या, परंतु मला वाटतं की आकाश तारेकरच्या मनामध्ये एक विचार आहे की आम्ही डॉट चेंडू जास्त खेळलो. धावा चांगल्या झाल्या होत्या, परंतु जे डॉट चेंडू जास्त खेळलो त्या 10-12 धावांचा कुठेतरी डिफरन्स. परंतु दमदार जी गोलंदाजी होती कोल्हापूरची त्याचं देखील कौतुक झालंच पाहिजे. कारण समोरच्या फलंदाजांना रोखून ठेवणारी गोलंदाजी कोल्हापूर संघाने केली आहे. आता पारितोषिकाची रक्कम 61,000वरती पोहोचली आहे. कोल्हापूर संघाने जर हा सामना जिंकला तर तब्बल 61,000चं पारितोषिक विनायक अण्णा कुंभार आणि सन्माननीय संतोष कांजर बॉस यांच्या माध्यमातून 61,000. म्हणजे हा सामना जर कोल्हापूर संघाने जिंकला तर त्यांच्या नावावरती तब्बल 1,61,000 होतील. आयोजन समितीचे 1,00,000 कमीत कमी होणारच आहेत आणि 61,000. पुन्हा एकदा फटका ऑन साइडला फ्लिक केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूवरती एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न झालाय. मनोज मात्र धावत सुटलाय
आणि 2 धावा मात्र इथं लढलाय, पडलाय, धडपडलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. सामना मात्र जिंकलाय जिंकलाय जिंकलाय. जल्लोष. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होतंय. या स्पर्धेचे विशेष अतिथी, मुख्य अतिथी सन्माननीय आदित्यराजे विजयसिंह राजे पटवर्धन यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. सांगली जिल्ह्याचा ऐतिहासिक वर्ल्ड कप, सांगली जिल्ह्याचा विश्वचषक पाहण्यासाठी या स्पर्धेचे विशेष अतिथी सांगलीचे पटवर्धन सरकार, सन्माननीय उपस्थिती आपण पाहतो या ठिकाणी. आज सामन्याचा आनंद घेण्यासाठी, सामन्याला शुभेच्छा देण्यासाठी आगमन होते विशेष अतिथी कक्षामध्ये सन्माननीय आदित्यराजे विजयसिंह राजे पटवर्धन साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. आगतम स्वागतम सुस्वागतम. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचंय. आगतम स्वागतम